तर पद्मनंदी पंचविंशतिका 280 पान 528 नंबर का पॉइंट। मन के जीवित रहने पर मुनियों का भी कल्याण असंभव है। जंपा कुर्वदितस्तत परिलस बाह्यार्थलाभात् नित्यं व्याकुलतां परां गतवतः कार्यं विनाप्यात्मनः ग्रामं वासयदिन्द्रियं भवकृतो दूरं सुहृत्कर्मणः क्षेमं तावदिहास्ति कुत्र यमिनो यावन्मनो जीवति। बाह्यार्थों की प्राप्ति हेतु जो इधर उधर भ्रमता फिरता बिना प्रयोजन जो निज में उत्पन्न करे इस व्याकुलता। इंद्रिय विषय में रमता भव कारक कर्मों को लाता। यह मन जब तक जीवित मुनि का कभी मुक्त नहीं हो सकता। हे भगवान, जो बाह्य पदार्थों को मनोहर मानकर उनकी प्राप्ति के लिए जहाँ तहाँ भटकता है, जो ज्ञान स्वरूपी आत्मा को भी बिना प्रयोजन सदा अत्यंत व्याकुल करता रहता है, जो इंद्रिय रूपी गांव को बसाने वाला है, अर्थात इस मन की कृपा से ही इंद्रियों के विषयों में स्थिति होती है, जो संसार को पैदा करने वाले कर्मों को लाता रहता है। ऐसा यह मन जब तक जीवित रहता है तब तक मुनियों को कदापि कल्याण की प्राप्ति नहीं हो सकती। भावार्थ लक्ष्य दिया, जब तक आत्मा में कर्मों का आवागमन लगा रहता है तब तक आत्मा सदा व्याकुल ही बना रहता है। वे कर्म आत्मा में मन के द्वारा लाए जाते हैं, क्योंकि मन के सहारे से ही इंद्रिया रूप आदि को देखने में प्रवृत्त होती है, तथा रूप आदि को देखने से राग द्वेष उत्पन्न होते हैं। फिर उनसे ज्ञानावरण आदि द्रव्य कर्मों की उत्पत्ति होती है। इसलिए उन कर्मों के संबंध से आत्मा सदा व्याकुल ही रहता है। जब आत्मा ही व्याकुल रहा तब मुनियों को कल्याण की प्राप्ति कैसे हो सकती है? इसलिए कल्याण को रोकने वाला मन ही है। किती इक्वेशन मध्ये सांगितलेलं आहे परफेक्ट है ना, परफेक्ट इक्वेशन है ना। वरच्या श्लोकात काय सांगितलं सांगा? बरोबर है ना। मुनी लिंग धारण केलेलं आहे, परंतु मुनी म्हणजे स्वतःच्या स्वभावामध्ये राहत नाही, इंद्रियांच्या वश होत आहे आणि इंद्रियांच्या सातत्याचा उपयोग आहे। तर मग त्याचं म्हणजे मुनीपद धारण करून काय उपयोग आहे? काहीच उपयोग नाही। मग त्याच्यासाठी सांगितले की बाहेर म्हणजे लक्षेदार उपयोग असेल सगळं। बरोबर बरोबर हां, म्हणजे सांगायचं म्हणून तिथं एक एक शब्द महत्त्वाचा आहे। खाली इक्वेशन भावार्थात सांगितलं चांगलं, पण वरचं पण नीट समजून घ्या, मग कळेल तुम्हाला। वर काय सांगितलेलं आहे की जो बाह्य पदार्थों को मनोहर मानकर है ना, साधू असताना सुद्धा बाह्य पदार्थांना मनोहारी वाटतायत है ना, उनकी प्राप्ति के लिए जहाँ तहाँ भटकता है ना, बाह्य पदार्थांसाठी है ना। जो ज्ञान स्वरूपी आत्मा को भी बिना प्रयोजन सदा अत्यंत व्याकुल करता रहता है, आत्म्याला व्याकुल करतोय। पुढे बघा, इंद्रिय रूपी गांव को बसाने वाला है। कुठलं गाव बसवतोय? है ना, इंद्रियांचं गाव बसवलं। मग एकदा इंद्रियाचं गाव बसलं की नाही की मग सगळे त्यात आलेच की
5 इंद्रियांचे वेगवेगळे विषय बघा तुम्ही. हां आलेच, मन आले की 5 इंद्रिय आले. मग ते इंद्रियांचं गावच बसवलं आहे ना. आपल्याला ते साधूंबद्दल वाटतंय, आपलं पण तसलंच चाललंय. आपलं इंद्रियांचं गाव सांगा कुठलं आहे गाव? आपलं इंद्रियाचं गाव बघितलं का? आपलं इंद्रियांचं गाव आपण कसं बसवलेलं आहे ते. मला ना असा उष्ण स्पर्श आवडत नाही बघा, गार लागतं. हां स्पर्श, फक्त उष्ण स्पर्श सांगितलं आहे. बाकी त्यामध्ये अजून पण आहेत. स्पर्शाचे किती भेद आहेत? 8 आहेत आहे ना. कसं गाव बसवलं आहे तुम्ही बघा आता. आणि असं नाही आहे, आपल्याला वाटतं काय की मला शीत स्पर्श पाहिजे ना, ठीक आहे, पण ते शीत स्पर्शाने सुद्धा कंटाळून जातो आणि म्हणतो काय आता थोडं उष्ण स्पर्श पण पाहिजे. कंटिन्यू फॅन AC काय नको आहे ना, जरा उकळू दे. कारण गार खूप पडलेलं असते ना. कसं गाव बसवलंय बघा. हे फक्त ह्याबद्दल सांगितलं आहे. सगळंच कठोर असो, मृदू असो, किती स्पर्शाचे किती भेद आहेत? 8. ते सगळे तसे चाललेत. रसनेंद्रियामध्ये पण तसंच आहे. कुठला रस आवडतोय तुम्हाला? कुठला आवडतो सांगा? रसाचे 5 भेद आहेत. तुम्हाला कुठला आवडतो रस? आंबट. बर हां आहे का नाही? एक कडवट सोडला तर बाकी सगळे आवडतात आहे का नाही? कडू जर सोडला तर सगळे रस आवडतात. आणि सगळे वेगवेगळे रस पाहिजेत जेवणामध्ये. कशा असतात? हां गोड पण पाहिजे, तिखट पण पाहिजे, आंबट पण पाहिजे आहे का ना. आणि काय राहिलं आता? खारट पण पाहिजे. हां बिगर मिठाचं अवघड होतं आहे का नाही? म्हणून तर तिथं सांगितलं ना, ते षटरसमध्ये रविवारी काय सोडते ती? लोण मीठ सोडून बघा, कळेल मग कसे वीरसागर महाराज होते. तर मग ते गाव बसवलंय आपण. गाव समजतंय ना? बघा तुम्ही. हां मनाच्या द्वारे हे इंद्रियांचं गाव बसवलेलं आहे का नाही आपण? रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, कर्णेंद्रिय सगळीकडे. आता तुम्हाला माहिती आहे हे सगळे. म्हणून तिथं सांगितलं काय की जो इंद्रिय रूपी गांव को बसाने वाला है, अर्थात इस मन की कृपा से ही इंद्रियों के विषयों में स्थिति होती है. पुढं जो संसार को पैदा करने वाले कर्मों को लाता रहता है ना. संसारामध्ये सांगितलं संसार वाढवेल अशा कर्मांना आणत बसतोय सारखा. असं हे मन जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुनींचं कधीही कल्याण होऊ शकत नाही. म्हणून लोक म्हणतात काय, किती मन मारायचं, किती मारायचं आहे ना. जोपर्यंत 12व्या गुणस्थान आहे तोपर्यंत मारायचं. कळलं का नाही? भावमन संपतं का नाही 13व्या गुणस्थानापासून? कळलं का नाही? भावमन म्हणजे काय? हां भावमन म्हणजे क्षयक्षम ज्ञान. क्षयक्षम ज्ञान कुठंपर्यंत आहे? 12व्या गुणस्थानापर्यंत आहे का नाही? काय मग ते संपलं. क्षयिक ज्ञान सुरू झालं का नाही 13व्या गुणस्थानापासून आहे ना. मग तोपर्यंत ते भावमन आहे ना. म्हणून तिथं सांगितलं की मन मारायचं किती, असा जर विचारला प्रश्न म्हणतात ना लोक, आम्ही किती मन मारायचं. नका त्याचं जास्त मन मारू नका. अरे असं व्यवहारात म्हणतात ना लोक, व्यवहारात. हां मग ते सांगितलं 12व्या गुणस्थानापर्यंत करायचे काम. तुम्ही एवढं थकला होय. हां आणि म्हणजे जर हा जीव असा विचार करत असेल की मी किती मन मारायचं, तर मग ह्याचा अर्थ तुला असं वाटतंय काय की त्या मनाच्या आणि इंद्रियांच्या विषयातून मला आनंदाची प्राप्ती होते, आहे का नाही?
म्हणून तिथं सांगितलं काय की जब तक जीवित रहता है, हे मन सांगितलं जोपर्यंत जिवंत आहे. जिवंत समजतं ना, जिवंत म्हणजे इच्छा आहे तर त्या मनाच्यानुसार जे नाचतायत है ना. म्हणून आम्हा नेहमी सांगायचे काय, मन नाचे तो नाचे है ना, मैं क्यों नाचू म्हणायचे का नाही काय. आता देतोय आठवण करून एक एक एक. तर मन नाचला तर नाचलं म्हणजे, पण आपण मनानुसार नाही नाचायचं. थोडं अवघड तर असतं, बोलायला सोपं आहे मला पण अवघड आहे. पण केलं तर होणारं आहे, होऊ शकतं. म्हणून सांगितलं जब तक यह मन जीवित रहता है तब तक मुनियों को कदापि कल्याण की प्राप्ती नहीं हो. असं इथं श्लोक सांगितलं. आता ह्याच्या पुढं सांगितलं इक्वेशन की कशा प्रकारे एक मन ह्या जीवाला संसारामध्ये भटकवतंय. आता हे इक्वेशन ना नीट एका खाली एक असं लिहा, जर तुमच्याकडे वही असेल लिहित असाल तर. बघा काय काय केलेलं सांगितलं. पहिल्यांदा तर कॉमनली सांगितलं काय आहे की जब तक आत्मा में कर्मों का आवागमन लगा रहता है तब तक आत्मा सदा व्याकुल ही बना रहता है. हे तर कॉमन गोष्ट सांगून टाकली, कळलं का. वे कर्म आत्मा में मन के द्वारा लाए जाते हैं है ना. आपल्याला वर लिहायचं मन व्याकुळ आहे, कर्मांचं आगमन आहे तोपर्यंत मन व्याकुल आहे. पहिलं वाक्य लिहिलं का. ओके, सुरुवात काय कळाली का नाही. कर्मांचं आगमन आहे तोपर्यंत मन व्याकुळ आहे. हे झालं. आता बघा काय करते. मनाच्या द्वारे कर्म येत आहेत. मनाच्या द्वारे कर्म येत आहेत. खालचं वाक्य काय येणार, मनाच्या द्वारे कर्म येतात. आता ते कसं काय येतात हे सिद्ध करतात. बघा मनाच्या द्वारे है ना, म्हणजे कर्म जे आहे त्या कर्मामुळं हा आकुलित आहे आणि मनाच्या द्वारे कर्म येत आहेत. पण आता मी पहिल्यांदा दुःख सांगितलं, सांगितल्यानंतर दुःखाचं कारण सांगितलं काय आहे की मनाच्या द्वारे कर्म येत आहेत. आता हे प्रूफ करणार मनाच्या द्वारे कर्म कसे येत आहेत. आता इक्वेशन सुरू झालं. पहिल्यांदा सांगितलं काय आहे, मनाच्या सहाय्याने सांगितलं काय आहे, इंद्रियामध्ये प्रवृत्ती होते. पहिलं काय घडतंय, मनाच्या सहाय्याने. पहिला आकडा टाकायचा, आकडा 1. मनाच्या सहाय्याने इंद्रियामध्ये प्रवृत्ती. इंद्रियामध्ये प्रवृत्ती झाल्यामुळे रागद्वेष. आकडा 2. इंद्रिया रूपामध्ये म्हणजे जे विषय आहेत की नाही, हा मग इंद्रियांच्या विषयामध्ये, म्हणजे इंद्रिय रूपामध्ये म्हणजे विषयामध्ये प्रवृत्ती करतात. हा मग तेच की इंद्रियामध्ये म्हणजे इंद्रिय विषयामध्ये प्रवृत्ती. इंद्रिय विषयामध्ये प्रवृत्ती करतात. बरं ठीक आहे. इंद्रिय विषयामध्ये प्रवृत्ती करणार, इंद्रिय आणि विषय वेगळे की नाही. हां मग जी इंद्रिय आहेत तर ती म्हणजे मन आहे. मनाच्या निमित्तामध्ये काय विचार उत्पन्न झाला की मला हा विषय भोगायचा आहे. मग इंद्रिय मनाच्या द्वारे इंद्रिय विषयामध्ये प्रवृत्ती झाली हे सांगतोय. इंद्रिय हे विषयामध्ये प्रवृत्ती करतात. इंद्रिया रूप आदि को देखने में प्रवृत्त होती है तथा रूप आदि को देखने से रागद्वेष उत्पन्न होते हैं. मग मी तेच म्हणलंय, कळलं. इंद्रिय आणि रूप आदि को देखने में प्रवृत्त होते. बरं तुम्ही एक स्टेप वाढवली, ठीक आहे वाढवा, आहे का नाही. म्हणजे जसं काय मला म्हणायचं होतं काय की मनाच्या द्वारे इंद्रिय विषयामध्ये प्रवृत्ती होते. इंद्रिय विषयामध्ये हां तर इंद्रिय विषयामध्ये प्रवृत्ती करतात ना. प्रवृत्ती कोण करतंय, इंद्रिय. बर, कशाच्या निमित्तानं तर मनाच्या मनाच्या निमित्तानं. म्हणजे मनामध्ये आधी उत्पन्न झाले ना ते भाव, हां आणि त्यामुळे ते इंद्रिय आणि त्या विषयामध्ये प्रवृत्ती करतात. मग तसं लिहा, काय आपल्याला अडचण नाही आहे ना. मनाच्या द्वारे काय सांगितलं, इंद्रिया काय होतात पहिल्यांदा होते. ठीक आहे ना, इंद्रियांची विषयामध्ये प्रवृत्ती होते. ठीक आहे ना. आता इंद्रियांची प्रवृत्ती झाल्यामुळे रागद्वेष होतात. पुढचा पॉईंट काय, इंद्रियांची प्रवृत्ती झाल्यामुळे रागद्वेष होतात. रागद्वेष झाल्याने काय होणार, द्रव्य कर्माची उत्पत्ती होते.
अंतर्द्रव्य कर्मामुळे काय होणार, परत आत्मा व्याकुल होतो, आकुलित होतो. झालं. समजलं का इक्वेशन काय काय झालं ते. इक्वेशन पहिला टप्पा काय येणार, मनाच्या द्वारे इंद्रियामध्ये प्रवृत्ती होते. इंद्रिय विषयामध्ये प्रवृत्त होतात, आहे का नाही. हा टप्पा लिहा, नाही तर मग डायरेक्ट पहिल्या टप्प्यामध्येच मनाच्याद्वारे इंद्रिय विषयामध्ये प्रवृत्ती असं एक तुम्हाला पाहिजे असं लिहा. ठीक आहे ना. त्यानंतर इंद्रिय विषयात प्रवृत्ती झाल्यामुळे रागद्वेष उत्पन्न होतात. रागद्वेषामुळे द्रव्यकर्म येतात. आणि द्रव्यकर्मामुळे मन परत व्याकुल होतं. हे सर्कल कळालं, हे चक्र आहे. चक्र समजलं. असं कुठंही काहीही आलं का नाही की आपल्याला पटदिशी त्यातनं काढता आलं पाहिजे, आहे ना. कुठंही काही इक्वेशन असेल किंवा त्याच्याबरोबर परफेक्ट हेतू असतो, जिनागम वाचताना ना असं पटदिशी काढायचं, आहे ना. जसं तिथं असं काय आहे की तिथं समयसारमध्ये आलेलं आहे, काय बरं ते सिद्धी करत होते त्यामध्ये आलेलं आहे की जीव जो आहे ना, तो काय सांगितलं, सुखी. जीव सुखी का आहे, तुम्हाला पण प्रश्न विचारत आहे ना, है ना. जीव सुखी का आहे, अनंत सुखी का आहे, कारण काय एवढं विचार. जीव अनंत सुखी आहे का नाही स्वभावतः, है ना. का आहे एवढं विचार तुम्हाला मी फक्त. स्वभाव आहे, बरोबर आहे. परंतु अजून उत्तर काय आहे, सुखाचं कारण काय असतं. स्वभाव हे कारण, निराकुलता आहे, बरोबर आहे, ठीक आहे. पण जीव सुखी का आहे, आठ कर्माने रहित आहे, बरोबर. जवळ जरा सांगताय, बरोबर आहे. बर, स्वसंवेदी आहे. अजून परामध्ये प्रवृत्ती करत नाही. येतं आहे उत्तर, बरोबर आहे. पण एक्झॅक्ट शब्द तिथं आलेला आहे, कारण जीव एकटा आहे. एकटा जीव सदाशिव सारखे सांगितले की. कळलं का काय म्हणलं ते. सुखाचं कारण काय सांगितलं, एकत्व. आलं का नाही. आणि मग पुढे दोन सांगितलं, न खलु एकस्य द्वितीयम अस्ति द्वय प्रदेश हो भिन्नत्वात, असं तिथं ती सिद्धी केलेली आहे ना. मग पुढं जाऊन सिद्धी केली काय की खरोखर जो एक आहे त्याचा दोनपणा कधीच नसतो. कारण दोनपणा आहे तिथं काय आलं, दुःख आलं. समजलं का नाही. दोनपणा आला की दुःख. सांगतात ना आम्हा काय सांगायचे, अगोदर मनुष्य होता, नंतर 2 पायाचा होता, नंतर 4 पायाचा झाला, नंतर 6 पायाचा झाला, 8 पायाचा झाला की आपल्याच जाळ्यामध्ये. माहिती आहे ना, लय आठवण करून दिला गेलं मला. म्हणजे पाय वाढले कसे काय समजले का नाही. लग्न झालं 4 पायाचा झाला, प्राणी झाला ना, है ना. जानवर है ना, जो वर आहे तो जानवर झाला. समजते का नाही, असं सांगायचे ना आम्हा. प्राणी झाला, नंतर 4 पायाचा एक पोरग झालं की 6 पायाचा कोण असतो, कोळी नाही, ते अष्टापद का 8 पाया झाला. 6 पायाचा किडा आहे का नाही. आणि मग होतो 8 पायाचा, तेव्हा होतो कोळी. समजलं का नाही. असं सांगायचा अभिप्राय, सांगायचा उद्देश. आता काय चाललं होतं आपलं प्रकरण, कशावर विषय निघाला, एकटा आहे तर सुखी आहे. म्हणजे शास्त्र वाचत असताना अशा प्रकारचे नेहमी हेतू, कळालं का नाही, किंवा असं काहीतरी लक्षण असतं. आता नयाची व्याख्या तर खूप केलेली आहे, परंतु प्रवचनसारमध्ये जे जयसनाचार्यांनी एक सुंदर व्याख्या केली असं आम्हाला दाखवलं होतं हर्षकाकींनी पडदिशी. समजलं का नाही. हर्षकाकी पुष्पमावर होते ना तेव्हा, मग तेव्हा ते असं हुडकून काढायचं असतं. मग ती व्याख्या सगळ्यांना इतकी मस्त आवडली ना, हा ना. तर ती व्याख्या काय आहे, वस्तू तावत एक देश काय परीक्षा तावन नयहम, वस्तू एक देश परीक्षा तावन नयह का नयम, असा शब्द आहे. म्हणजे काय,
वस्तूची एक देश जी परीक्षा आहे त्याचं नाव नय, आणि त्यातला परीक्षा शब्द आहे का नाही तो खूप महत्त्वाचा. राहू द्या, आता माझी परीक्षा घेऊ नका. करणारे करतायत की, आपल्याला काय करायचं आहे. तुम्ही तिकडे बघितलं की मी तिकडे बघत बसतो. हां, तर मग काय सांगितलं होतं, वस्तू एक देश परीक्षा तावन नयः का नयम असा काहीतरी शब्द आहे ना. म्हणजे वस्तूची, आता तुम्हाला ऑर्डर काय तर सामान्य नाही आहे, ते खूप आहे. वस्तूची परीक्षा केली त्याचं नाव नय सांगितलं. आणि हा नय आणि न्याय ग्रंथांमध्ये खूप महत्त्वाचा आहे. परीक्षा शब्द आला ना जो, आणि ते लक्षण नाही तर न्यायाचे तर खूप लक्षण आहे का नाही शास्त्रामध्ये. काय बाकीची न्यायाची लक्षणं आहेत की, न्यायाची काय लक्षणं आहेत. हां, त्याला नय म्हणतात वगैरे आहे का नाही. असे लक्षणं वेगवेगळी आहेत. वक्तुरभिप्राय नयः, श्रोतुरभिप्राय नयः, कितीतरी लक्षणं आहेत नयाची, आहेत ना. परंतु तिथं जी आलेली व्याख्या आहे ती खूप छान होती आहे ना. वस्तूची एकदेश परीक्षा त्याचं नाव काय म्हणलं नाही. आता अशा प्रकारे मी हे का सांगायला लागलो तुम्हाला, विषयांतर का करायला लागलो आहे, कारण अशा प्रकारे जिनागमामध्ये कुठंही काही आलं की आपल्याला लक्षात ठेवायचं, लिहून ठेवायचं हे पाहिजे. कुठं कुठं असे सुंदर सुंदर काय येतात, हेतू येतात, सुंदर सुंदर इक्वेशन्स येतात, कळालं का. आणि हे आपल्या चिंतनाचा सामायिकामध्ये विषय आला पाहिजे. कळलं काय, नुसतं लिहून काय करायचं आहे ना. पॉईंट समजला. त्यामुळे आत्ता काय काय इक्वेशन लिहिलं आत्ताच्यामध्ये आहे ना. मनाच्या द्वारे हा आकुलित कसा होतो आणि मनाद्वारे संसार कसा वाढतो हे प्रूव्ह केलं. हां, पहिल्यांदा काय होतं, मनामध्ये द्वारे इंद्रियामध्ये प्रवृत्त होतो, इंद्रियाच्या द्वारे इंद्रियांच्या विषयामध्ये प्रवृत्त होतो. म्हणजे इंद्रियांच्या विषयात प्रवृत्त होतात. इंद्रिय विषयांच्या द्वारे प्रवृत्त झाल्यावर रागद्वेष उत्पन्न होतात. रागद्वेष झाल्यावर परत म्हणजे भावकर्म झाले, द्रव्यकर्म पण झाले आणि नो कर्म पण झाले. झालं का नाही. है ना. नो कर्म माहिती आहे ना तुम्हाला, पक्क केलेलं आहे. शरीरादी म्हणता, पण नो कर्म म्हणजे काय, भाव असं नाही ना तुम्हाला. नो कर्म म्हणजे काय, नेहमी क्लिअरिटी पाहिजे ह्या गोष्टींची आहे ना. नसेल तर विचारायचं. आणि हे तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे. पहिल्यांदा भाव कर्म म्हणजे काय, 3 प्रकारचे कर्म म्हणतो का नाही आपण, द्रव्य कर्म, भाव कर्म, न कर्म. ठीक आहे. द्रव्य कर्म म्हणजे काय, ज्ञानावरणादी, हे ज्ञानावरण दर्शनावर सगळे जे नाव आहेत का नाही ते पुद्गलांचे जे प्रदेश आहेत, समजलं का नाही. म्हणजे ते पुद्गलाच्या अपेक्षेने जे कथन आहे ते द्रव्य कर्म आहे. क्लिअरिटी राहील का. ज्ञानावरण दर्शनावरण वगैरे सगळे हे नावं कोणाची आहेत, द्रव्य कर्माची, म्हणजे पुद्गलाची. पुद्गल समजतं का नाही. हां, तर मग हे पुद्गल, द्रव्य कर्म झालं पुद्गल. ठीक आहे. आता दुसरं काय, भाव कर्म. भाव कर्म म्हणजे काय, आता हे येणार जीवाचं. भाव म्हणल्यावर कोणाचे येणार, जीवाचं. समज महागा पण तुम्हाला घडवलेलं आहे, द्रव्यलेशा भावलेशा सांगितलं होतं तुम्हाला. हां, तसं द्रव्य मार्गणा भाव मार्गणा वगैरे सांगितलं त्या सगळ्या चर्चा. तर त्या प्रकारे तिथं सांगितलं काय आहे, द्रव्यवेद, भाववेद, हे सगळं त्यापेक्षा. द्रव्य म्हणलं की पुद्गल, भाव म्हणलं की जीव. ओके. मग भाव कर्म म्हणल्यावर काय येणार सांगितलं, राग द्वेष मोह सगळे भाव येणार, ज्यामुळे द्रव्यकर्म बांधले जातात. रागद्वेष मोह हे सामान्य म्हणलं जातं. अज्ञान पण काय येणार, भावकर्म. अदर्शन, अज्ञानामुळे ज्ञानावरून मानलं जातं ना, अदर्शनामुळं दर्शनावरून मानलं जातं. रागद्वेषामुळं मोहनीय कर्म बांधलं जातं. समजलं का नाही, आहे ना. आणि अंतरायच्या योग्य जे आहे ते हे सगळे भावकर्मच झाले. कळलं. हे सगळे आता इंद्रियजनित सुखदुःख होत आहे, काय आहे, भावकर्म ना. समजलं का नाही.
मग कुठलं येणार ते सात वेदनीय, कळलं का? हां, हे सगळे भावकर्म. मी मनुष्य आहे, काय हे आयुकर्माचं भावकर्म आहे. समजलं ना? हां, अशा प्रकारे सगळं लावायचं. तर हे सगळे काय झाले? भावकर्म. ओके. द्रव्यकर्म म्हणजे सांगितलं काय? ज्ञानावरण, दर्शनावरण आदी सगळे पुद्गल जड कर्म. ठीक आहे. पुढं राग, द्वेष, मोह, अज्ञान, दुःख आदी सगळे काय आहेत? भावकर्म, जीवाकडनं. आता राहिलं काय? नो कर्म. नो कर्म म्हणजे काय सांगितलं? आता ते शरीर नुसतं म्हणलं, पण नुसतं शरीर नाही आहे, ॲक्च्युली निमित्त, बाह्य निमित्त, ते सगळं काय झालं? नो कर्म. आलं लक्षात? आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो, आहे ना. आता एक उदाहरण सांगतो पहिल्यांदा. काय झालं समजा, तुम्हाला काय आला? क्रोध आला. क्रोध आला का नाही? एक प्रसंग सांगतोय, घटवतोय तुम्हाला. क्रोध आहे ना. मग क्रोध कर्माचा काय आला? तेव्हा उदय आलेला आहे. हे काय झाला? द्रव्य कर्म. तेव्हा तुम्ही चिडला, हे काय झाला? भाव कर्म. पण क्रोध कर्माचा उदय याला बाहेर काहीतरी कारण आहे का नाही? मग ती चेतन अथवा अचेतन काहीतरी असेल, कुठलं पण निमित्त असेल बाहेर, आहे ना. म्हणजे समजतंय का नाही? बाहेर कुठलं पण रिझन असू शकतं. मग जे बाहेरचं रिझन आहे ते आहे नो कर्म. परिस्थिती त्याच्या निमित्तात उत्पन्न होते, नो कर्म. कळलं? आहे ना. म्हणजे अशा प्रकारे हे झाला क्रोधाचं घटवलं. तसं सगळ्याच लावू शकता. मोहनीय झालं, आहे ना. मोहनीयाचं काय सांगितलं? मोह उत्पन्न झाला तेव्हा द्रव्यकर्माचा काय झाला? उदय आला. तेव्हा तुम्ही मोह केला, हा काय झाला? भावकर्म. आणि त्याचं नो कर्म काय? मोबाईलची घंटी वाजली. काय ना? नाही नाही, सगळंच आलं. नो कर्म कॉमन घटवतोय आपण. नो कर्म आता ती विशेष अपेक्षा वेगळी आली, परंतु इथं सगळंच येतं. बाह्य निमित्त म्हणलं ना तुम्हाला, निमित्ताचं नाव आहे नो कर्म. आलं लक्षात? सगळ्या गोष्टीत शास्त्र ऐकता ऐकता झोप आली, आहे का नाही? मग तुम्ही ढकललं कोणावर? दर्शनावर कर्मावर ढकलला का नाही? आहे ना. तेव्हा दर्शन कर्माचा उदय आला, बरोबर आहे. दर्शनावरणामधल्या निद्रा कर्माचा वगैरे, ठीक आहे ना. हां, परंतु झोपला हे तुमचं काय आहे? भावकर्म आहे. त्यात त्याची चूक नाही आहे. कर्माचा उदय आला तरी तुम्ही तसे भाव करायला पाहिजे का नको, हे हातात कुणाचे आहे? आहे का नाही? झोप तर काय आपल्याला दुकानात बसल्या बसल्या पण येतेच की, आहे का नाही? परंतु झोपून चालते का? असं एक विचारतोय हो तुम्हाला. कंटाळा, थकवा आहे ना, संसार कार्यामध्ये येतोच की, येत नाही का? पण तिथं झोपलं तर नाही बाबा, एवढं काम करतो मग विश्रांती घेतो, आहे का नाही? म्हणजे त्या कर्माचा उदय असताना सुद्धा तसे भाव करायचे का नाही हे हातात कोणाचे आहे? हां, नाहीतर मग कसं होईल? मग कधीच निर्जरा होणार नाही, कधीच मोक्ष होणार नाही. समजलं का नाही? त्यामुळं भावकर्म तिथं झोपला तुम्ही, कळलं का नाही? निद्रा. हां, आणि नो कर्म काय आहे त्याचं? का नो कर्म काय झालं? गरिष्ठ खाल्लं, पुरणपोळी, झोपेची गोळी. समजलं का नाही? मग तिथं काय झालं? ते आलं नो कर्म. पण नो कर्म आपण ढकलतो नेहमी आरोप नो कर्मावर, नेहमी निमित्तावर, आहे ना. आणि किंवा जास्तीत जास्त शास्त्र शिकल्यावर परत ढकलतो कोणावर? त्या द्रव्य कर्मावर. काय हो, माझा अंतराय कर्म जबरदस्त. कर्माचा जरी उदय असला तरी भाव कर्म करायचं का नाही हे हातात कोणाचे आहे? आहे का? त्यामुळे त्या भाव कर्माला म्हणजे त्यामुळे ते बंद पण तुम्हालाच होणार. पॉईंट समजला ना? त्यामुळे हे द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म सगळ्या बाबतीत आहे, सगळ्या गोष्टीत आहे. म्हणून तर तिथं सांगितलं की आपल्याला अशा प्रकारचं काय सांगितलं? काय बनायचं नाही आहे, दुसऱ्याचे काय होतं सांगितलं? परिणाम बिघडतील असं नो कर्म बनायचं नाही.
दुसऱ्याला क्रोध होईल असं नो कर्म बनायचं नाही, दुसऱ्याला काय होईल दुःख होईल असं नो कर्म बनायचं नाही सांगतात ना. नो कर्म समजलं का नाही आहे ना. तर ते अशा प्रकारे हे सांगितलं. म्हणून हे सगळं आहे. आणि नो कर्म हे नो कर्मच असतं. आता ऊन तर आहेच ना, ऊन पडणारच की आहे ना. पण ते ऊन पडलं म्हणून सुखी व्हायचं आहे का दुःखी व्हायचं आहे हे तुमच्याच हातात आहे. आणि ते पण कार्य झालं तर आरोप येतो त्या नो कर्मावर. कळलं का. कार्य झालं, कार्य समजतं की नाही, ते काम झालं. समजा तुम्ही झोपला तर आरोप येणार पुरणपोळीमुळे झोपला. नाही झोपला तर नो कर्म काय करतंय. समजलं ना पॉईंट, समजला का नाही. हां, कार्य झाल्यावर नो कर्मावर आरोप येतो लोकव्यवहारामध्ये हो, कुठल्याही ह्यामध्ये असं. म्हणून हे सगळ्या गोष्टी नेहमी समजून घ्यायला पाहिजे आहे ना. आणि मग विपरीत उलटं पण लावायचं नाही. नाही तर उलटं काय लावते ती, मी कसं का असं ना, तुम्ही का चिडला, मी नो कर्म बनलं म्हणून काय झालं, तुम्ही काय चिडायचं कारण आहे, हे असलं नाही बोलायचं. हे मग काय शास्त्र शिकून काय झालं, उलटं लावायला लागला तुम्ही सगळं, उलटी दिशा मग आहे ना. मग ते सिद्ध बनण्याची दिशा नाही, निगोदाकडे जाण्याची दिशा आहे का. उलटं लावायचं म्हणजे उलटी कधी कुठं जाणार सांगा. ऊर्ध्वगमन हे सिद्धांच्याकडं स्वभाव आहे का नाही, परंतु अधोगमन आहे ना. नरक तर आहोत बरा म्हणायचं, पण बेकार काय निगोद. समजलं का नाही. मग हे अधोगमन सुरू झालं. अधपतन होणाऱ्यांचं काय होणार, अधोगमन होणार है ना असं. म्हणून तिथं सांगितलं काय की जेव्हा जेव्हा जिनागमामध्ये अशा प्रकारची चर्चा येणार आहे त्यातून आपल्याला काय करायचं आहे हे सांगत होतो. हे कशासाठी सांगायला लागलो आहे की बरोबर ते काढा, लिहून काढा, ते स्मरणात ठेवा, आपल्या ध्यानामध्ये चिंतनामध्ये सामायिकामध्ये ठेवायचं. आता कळलं ना द्रव्यकर्म भावकर्म नो कर्म, कळलं का नाही. द्रव्यकर्म म्हणजे काय, हां, भावकर्म म्हणजे जीवाचे परिणाम. म्हणजे कोण आहेत कळायला पाहिजे. द्रव्यकर्म म्हणजे ते काय पुद्गल कर्म आहे ना. भावकर्म म्हणजे जीवाकडे लावायचं. आणि नो कर्म म्हणल्यावर दोन्ही येणार. दोन्ही म्हणल्यावर फक्त चेतन नाही, अचेतन वस्तू पण येणार. हां, सचित्त अचित्त आणि मिश्र म्हणजे असं ते येणार. असं नो कर्म म्हणजे फक्त सचित्तच आहे असं नाही, अचित्तसुद्धा येणार ना. हां, तुम्ही चिडला का, ठेस लागली, मग ते दगड काय झाला, अचित्त आहे का नाही, मग तो काय झाला नो कर्म. आलं लक्षात. असं चा घ्या 14 मार्गणस्थान.